पेट्रोल डिझेल जपून वापरा, वर्षभर सोने खरेदी करू नका आणि खाण्याचे तेल त्याचाही कमी वापर करा. हे वाक्य आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. रविवारी 10 मेच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून एक मोठे आवाहन केले. पुढच्या वर्षभरात सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर अतिशय जपून करा आणि खाण्याचे तेल कमी प्रमाणात वापरा. आता एकीकडे युद्ध जरी थांबलं असलं तरी तणाव अजून गेलेला नाहीये. मग अशा परिस्थितीत एकतर आधीच लॉकडाऊनची अफवा पसरली होती. काही दिवसांपूर्वी तर काही ठिकाणी लोकांनी पेट्रोल डिझेलसाठी रांगा लावल्या होत्या. तर काही लोक किराणा दुकानामधून 6 महिन्यांचा किराणा घेऊन जाताना दिसले होते. पण तेवढ्यातच अशी पण अधिकृतपणे सरकारने काहीही सांगितलं नव्हतं. तो जेव्हा मोदीजींनी स्वतः हे आवाहन केलं आणि त्यानंतर सगळा गेमच फिरला. मग आता मोदीजींनी सांगितलंय म्हणजे लॉकडाऊन लागणार का? देश आर्थिक संकटात जातोय का? मग देशात लॉकडाऊन लागणार तर नेमकं कधीपासून लागणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमकं का म्हणाले, असं का बोलले आणि ते नेमकं कोणाला उद्देशून म्हणाले? सोनं जर वर्षभर खरेदी केलं नाही, जर लोकांनी त्यांचं ऐकलं, तर सोनं 1 लाख रुपयांच्या आत येणार का, अशीही चर्चा सुरू झालेली आहे. मग नेमकं लॉकडाऊनची जी तारीख आहे तर ती काय असणार आहे? देशात आर्थिक संकट येणार का? खाण्याचे तेल देखील मिळणं मुश्किल होईल का? काय आतून गुपित बातमी समोर आलीये? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला नेमकं काय साकडं घातलंय ते नीट समजून घेऊया. मोदीजी रविवारी हैदराबादमधील एका मोठ्या जाहीर सभेमध्ये बोलत होते. त्याप्रसंगी भाषण करताना त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर जास्तीत जास्त टाळण्याचं किंवा कमी करण्याचं आवाहन केलंय. मोदी म्हणाले की आपला भारत देश सध्या नानाविध संकटांच्या गर्तेत अडकलेला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये भीषण युद्ध पेटलेलं आहे आणि त्याचे चटके आता पूर्ण जगाला सहन करावे लागत आहेत. आपल्या देशाला सुद्धा याचा मोठा फटका बसलाय. भारताकडे स्वतःचे तेलाचे खूप मोठे साठे उपलब्ध नाहीत. देशाला लागणारे पेट्रोल, डिझेल आणि गॅस या गरजा भागवण्यासाठी आपल्याला परदेशांवर अवलंबून राहावं लागतं आणि तिथून ती आयात करावी लागते. या युद्धामुळे जगभरात इंधनाचे भाव गगनाला भिडलेत. आपलं सरकार मागच्या 2 महिन्यांपासून देशाला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करतंय. पण जेव्हा पुरवठा साखळीवर म्हणजेच सप्लाय चेनवर गदा येते, तेव्हा कितीही तोडगे काढले तरी अडचणी ह्या वाढतच जातात. मग आता खरंच लॉकडाऊनची तारीख जाहीर होणार आहे का? खाण्याचं तेल संपणार आहे का? नेमकं काय होणार आहे? जाणून घेऊयात महत्त्वाचा मुद्दा. त्यामुळे आपण सर्वांनी या संकटाचा एकजुटीने मुकाबला करणं गरजेचं आहे. या कठीण काळात आपण सर्वांनी पेट्रोल डिझेलचा वापर लक्षणीयरित्या कमी करायला हवा. ज्या शहरांमध्ये मेट्रो धावतीये तिथल्या लोकांनी फक्त मेट्रोनेच प्रवास करावा. जर गाडीने जाणं खूपच गरजेचं असेल तर कार पुलिंगचा पर्याय निवडला पाहिजे. ज्यांच्याकडे बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक वाहनं आहेत त्यांनी ती जास्तीत जास्त वापरावीत असं कळकळीचं आवाहन मोदींनी केलंय. याच भाषणात बोलताना नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या खरेदीविषयी खूप मोठं विधान केलंय, ज्याची चर्चा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे सुरू आहे. मग आता खरंच लॉकडाऊनची तारीख जाहीर होणार आहे का? खाण्याचं तेल संपणार आहे का? नेमकं काय होणार आहे? जाणून घेऊयात महत्त्वाचा मुद्दा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना पुढच्या 1 वर्षापर्यंत सोनं खरेदी न करण्याची विनंती केली आहे. मोदी म्हणाले की देशाच्या हितासाठी सर्व भारतीयांनी किमान वर्षभर तरी नवीन सोनं घेणं टाळलं पाहिजे. वर्षभरात घरात कितीही मोठे सण समारंभ किंवा कार्यक्रम असले तरी आपण सोन्याची खरेदी करायची नाही असा ठाम निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे, असंही मोदींनी ठणकावून सांगितलं. याचसोबत मोदींनी जनतेला जेवणातील तेल म्हणजेच एडिबल ऑइलचा वापर कमी करण्याचा सल्ला दिलाय. देशातील प्रत्येक परिवाराने तेलाचा वापर काटकसरीने करावा असं मोदींनी सुचवलंय. या व्यतिरिक्त सध्याची परिस्थिती पाहता बाहेर देशात जाणं किंवा परदेश प्रवास टाळायला हवा. आपण कोरोनाच्या संकट काळात ज्या प्रकारे ऑनलाईन मीटिंग्स आणि वर्क फ्रॉम होमला महत्त्व दिलं होतं, तेच आता पुन्हा सुरू करण्याची वेळ आलीये असंही मोदी यावेळी बोलले. पण या सगळ्या गोष्टींचा नेमका अर्थ काय होतो? मग आता खरंच लॉकडाऊनची तारीख जाहीर होणार आहे का? खाण्याचं तेल संपणार आहे का? नेमकं काय होणार आहे? जाणून घेऊयात महत्त्वाचा मुद्दा. नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना सोनं खरेदी थांबवा आणि पेट्रोल डिझेल कमी वापरा असं का म्हटलंय, त्यामागचं खरं गणित आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. तर या सर्व गोष्टींचा थेट संबंध भारताच्या फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजेच आपल्या परकीय चलन साठ्याशी आहे. खरं सांगायचं तर भारत हा जगात सर्वात जास्त सोन्याची आयात करणाऱ्या देशांच्या यादीत अग्रक्रमी आहे. नवीन आकडेवारीनुसार 2025-26 या आर्थिक वर्षात भारताने सोन्याच्या आयातीचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. भारताने एकाच वर्षात तब्बल 72 अब्ज डॉलर्सचं सोनं बाहेरून मागवलं, जे मागील वर्षापेक्षा 24% जास्त आहे.
देशाच्या एकूण आयातीमध्ये एकट्या सोन्याचा वाटा 5% अधिक आहे. भारत प्रामुख्याने स्वित्झर्लंड, UAE आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांकडून हे सोनं विकत घेतो. सोन्याचा हा सगळा व्यवहार अमेरिकन डॉलर्समध्ये केला जातो आणि नेमकी मेघ इथेच आहे. भारताकडे सध्या साधारण 700 अब्ज डॉलर्स इतका परकीय चलन साठा शिल्लक आहे. यामध्ये 115 अब्ज डॉलर्सचं सोनं म्हणजे गोल्ड रिझर्व्हच्या रूपात आहे, तर जवळपास 550 अब्ज डॉलर्स हे परकीय चलन म्हणजे डॉलर्स, युरो आणि पाऊंड्सच्या स्वरूपात आहेत. परंतु गेल्या 2 महिन्यांपासून मध्य पूर्वेतील देशांमध्ये म्हणजे मिडल ईस्टमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मझमधून होणाऱ्या तेलाच्या वाहतुकीवर खूप वाईट परिणाम झालाय. या जागतिक युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढले आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत $65च्या आसपास होती. आता तीच किंमत थेट $95 ते $100वर जाऊन पोहोचली आहे. मार्च महिन्यात तर या किमतीने $120चा टप्पा गाठला होता. भारत कच्च्या तेलासाठी पूर्णपणे दुसऱ्या देशांवर विसंबून आहे. आपण आपली 80% गरज ही आयातीतूनच पूर्ण करतो आणि हा व्यवहार सुद्धा केवळ अमेरिकन डॉलर्समध्येच होतो. आता या सर्व चक्रात अडचण काय होतीये? तर गेल्या काही महिन्यात कच्चा तेलाचे भाव ज्या वेगाने वाढले त्यामुळं भारताचा तेलावरील खर्च आवाक्याबाहेर गेलाय. एका अंदाजानुसार यावर्षी भारताला कच्चा तेलासाठी 120 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. दुसरीकडे भारत सोन्यासाठी वर्षाला 70 अब्ज डॉलर्स खर्च करतच असतो. आता जर भारताने अशाच प्रकारे सोन्यासाठी डॉलर्स उधळले तर आपल्याकडे तेल खरेदी करण्यासाठी पुरेसे डॉलर शिल्लक राहणार नाहीत. अशा स्थितीत भारत इतर देशांकडून इंधन घेऊ शकणार नाही आणि देशावर मोठं आर्थिक संकट ओढवू शकतं. हेच मुख्य कारण आहे की मोदींनी भारतीयांना वर्षभर सोनं न घेण्याचं आणि पेट्रोल डिझेल वाचवण्याचं आवाहन केलंय. इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षभरापासून भारतीय रुपयाचं मूल्य सतत घसरत चाललंय. सध्या एका डॉलरची किंमत तब्बल 94 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. रुपया घसरण्याचं कारण म्हणजे सध्या मार्केटमध्ये डॉलरची मागणी खूप जास्त आहे आणि त्या मानाने रुपयाची मागणी घटली आहे. जेव्हा जेव्हा जगात कच्चा तेलाचे भाव वाढतात तेव्हा प्रत्येक जण रुपया विकून डॉलर खरेदी करू लागतो. यामुळं डॉलर अधिक शक्तिशाली होतो आणि सध्या नेमकी हीच परिस्थिती आहे. सध्या भारतात डॉलरची मागणी अतोनात वाढली आहे, पण त्याचा पुरवठा कमी असल्यामुळं डॉलर महाग होत चाललाय. अशा वेळी डॉलरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आरबीआयला मैदानात उतरावं लागतंय. आरबीआय आपल्या साठ्यातील डॉलर विकून बाजारात पुरवठा वाढवण्याचं काम करत आहे. अशा प्रकारे आपल्याकडे असलेलं परकीय चलन रुपयाला सावरण्यासाठी खर्च होत आहे. म्हणूनच सरकारने सोन्याच्या आयातीवर खर्च होणारे डॉलर्स वाचवण्याचा विचार केलाय आणि म्हणूनच मोदींनी जनतेला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर राहण्यास सांगितलंय. आता मोदींच्या या बोलण्याचा अर्थ देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार असा होतो का? तर सध्या तशी वेळ आलेली नाही, कारण भारताकडे इंधनाचा कोणताही तुटवडा नाहीये. आपल्याकडे आणीबाणीच्या काळात 2-3 महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे. पण ज्या पद्धतीने तेलाचे भाव वाढतायत आणि रुपयाची किंमत पडतीये ते पाहता सरकारला आपला मौल्यवान डॉलर साठा सोन्यावर खर्च करायचा नाहीये. वेगवेगळ्या रिपोर्टनुसार भारतीयांकडे आधीच भरमसाठ सोनं घरात पडू नये. भारतीय कुटुंब आणि मंदिरांकडे मिळून तब्बल 50,000 टन सोन्याचा साठा असल्याचं बोललं जातं. याची बाजार मूल्यातील किंमत साधारण $10 ट्रिलियन घरात आहे. अमेरिका आणि चीन हे 2 देश सोडले तर जगातील इतर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा GDP भारतीयांकडील सोन्याची किंमत जास्त आहे. पण याचा सरकारला थेट फायदा होत नाही, कारण कठीण प्रसंगात या सोन्याचा देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी फारसा उपयोग होत नाही असं तज्ज्ञ मानतात. म्हणूनच परकीय चलनसाठा टिकवण्यासाठी सोन्याची आयात कमी करण्याचा सरकारचा मानस आहे. हा वाचवलेला पैसा सरकार कच्चं तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी वापरणार आहे. मित्रांनो, आता या गंभीर विषयावर आपण सविस्तर चर्चा केली आहेच, पण एक सजग नागरिक म्हणून तुमची जबाबदारी इथेच संपत नाही. ही परिस्थिती जरी कठीण वाटत असली तरी आपण संयमाने आणि योग्य नियोजनाने यावर नक्कीच मात करू शकतो. पंतप्रधान मोदींनी जे आवाहन केले त्यामागचा अर्थ हा अजिबात नाही की देश एखाद्या मोठ्या संकटात आहे. तेच संकट येऊ नये म्हणून आपण आजच खबरदारी घेतली पाहिजे. तुम्ही आता स्वतः काय करू शकता याबद्दल मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तुमच्या वैयक्तिक बचतीला तर फायदा होईलच, पण देशाला मदतसुद्धा होईल. सर्वात आधी आपल्या दैनंदिन प्रवासाच्या सवयींकडे लक्ष द्या. जर तुम्हाला जवळच्या अंतरावर जायचे असेल तर वाहनाचा प्रवास टाळा आणि सायकल वापरा. जर लांबचा प्रवास असेल तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे
हा सर्वात उत्तम पर्याय आहे. तुमची 1 लिटर पेट्रोलची बचत ही देशाचे डॉलर वाचवण्यासाठी मोलाचा वाटा ठरणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोन्याची खरेदी. भारतीय परंपरेत सोनं घेणं शुभ मानलं जातं. पण सध्याच्या जागतिक स्थितीनुसार सोन्याचे भाव अस्थिर आहेत. पण जर तुम्हाला आत्ता गुंतवणूक म्हणून सोनं घेणार असाल तर त्याऐवजी इतर पर्यायांचा विचार करा किंवा किमान 1 वर्ष वाट पहा. यामुळे बाजारात डॉलरची मागणी कमी होईल आणि आपला रुपया सावरण्यास मदत होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील स्वयंपाकाच्या तेलाचा वापर करा. आपण अनेकदा हॉटेलिंग किंवा तळलेले पदार्थ खातो, ज्यामुळे तेलाचा वापर वाढतो. आरोग्याच्या दृष्टीने आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही तेलाचा मर्यादित वापर करणे आता काळाची गरज आहे. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. मला खात्री आहे तुमच्या मनात या विषयावर अनेक प्रश्न असतील. तुम्हाला काय वाटतं, खरोखरच वर्षभर सोनं खरेदी थांबवणं शक्य आहे का? किंवा पेट्रोल वाचवण्यासाठी तुम्ही काय नवीन मार्ग अवलंबणार आहेत? तुमचे जे काही विचार असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या प्रत्येक कमेंट्समुळे आम्हाला अशाच विषयांवर अधिक संशोधन करायला प्रेरणा मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या भागाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. आपल्या एकजुटीने आपण या कठीण परिस्थितीत मात करू शकतो, हा विश्वास ठेवा. धन्यवाद.